मित्रांनो रात्रीपासून आहे ना या ऊसामध्ये खूप आवाज येतो होता बरं का, बिबट्याचा किंवा कोल्हे वगैरे काय असतील ना तिथे कंटिन्यू आवाज वगैरे आणि हा ऊस कंटिन्यू हालत होता. आता थोडंसं मग आतमध्ये जाऊन बघू मित्रांनो. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आता बघूया पुढे जाऊन तर नेमकं कशामुळं हा ऊस वगैरे ना आवाज येतो होता बरं का मित्रांनो. याच्यामध्ये नेमकं काय झालं काय कळायला मार्ग नाही. नेमकं वाघ होता का बिबट्या होत्या, थोडंसं आतमध्ये जाऊन बघू. कारण रात्रीपासून खूप आवाज यायचा आणि रात्री माणसं पण आले होते इकडे या साईडला, पण त्यांनी काही सांगितलं नाही का आम्ही कशामुळं आलो होतो म्हणून बरं का. इथं थोडीशी जागा आहे मित्रांनो जायला, आतमध्ये शिरायला जागा आहे बरं का. तर बारं वगैरे तसं लावलेलंच त्यांनी. आणि या साईडला ना मित्रांनो आवाज यायचा आणि खूप अशा अडचणी बरं का मित्रांनो. बघा एकदम अडचणी मित्रांनो. समोरच्या साईडला ना आवाज यायचा मित्रांनो, त्या साईडला ते समोरच्या साईडला. आणि एकदमच भयानक आहे मित्रांनो. नेमकं कसला आवाज यायचा होता, नेमकं कुत्रे होते का बिबट्या वगैरे होता काय लक्षात येईना मित्रांनो. आणि तसं इथं आहे ना मित्रांनो असे काही पाऊल वगैरे दिसून नाही राहिलं बरं का. इकडे पाठीमागच्या साईडला थोडंसं दिसतंय मित्रांनो. बघा इथं वाघाच्या पायासारखं नेमकं काहीतरी थोडंच फार दिसू राहिलं. पण जर असतं ना मित्रांनो तो असं तेवढ्यासाठी त्यांनी सकाळी ड्रोन पण मागवलं होतं, पण ड्रोन मध्ये काही लक्षात नाही आलं बरं का. चला मित्रांनो भरपूर घनदाट असं ऊसच डेंजर आहे मित्रांनो एकदम. आणि वाढला खूप बघा, साधारण 11-12 फूट वाढलाय, 12 फूट वरती डायरेक्टली बघा. आणि आतमध्ये असं आहे ना एकदम घनदाट येते. तरी थोडंसं आहे असं नॉर्मल म्हणजे सऱ्यांना पाणी जाईल असंच बरं का मित्रांनो. ऊस पण चांगलं वाटलं, पण मित्रांनो कसं आपल्या घरात शेजारीच आहे ना थोडंसं अडचणीचा वाटतं मित्रांनो नाही का. आणि ते काय मित्रांनो जनावरे मुख्य प्राणी राहते, समजा बिबट्या असला वाघ असला ते काही लक्षात येणार नाही कुठं बसला नेमकं. आणि एवढं घनदाट आहे ते बघा बरं, एकदम अडचणीचं हे आहे बरं का मित्रांनो. आणि आपली शेती पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला. थोडंसंच अंतर आहे बरं का मित्रांनो एकदम अंतर. चला आता आपण बाहेर जाऊया मित्रांनो. आपण आता बाहेर आलोय आणि इथं आपली शेती बरं का मित्रांनो. इथं समोर ही सोयाबीन वगैरे आहे ना, ही आपली शेती. आणि शेजारच्यांची शेती बरं का. एवढं घनदाट आहे मित्रांनो ऊस ना, सांगता येणार नाही की नेमकं वाघ होता का बिबट्या होता काय नेमकं. पण रात्रभर खूप कुत्रे असे भुकत होते तिथं आणि खूप अडचणीचं आहे ते. आणि तुम्ही इकडे समोरच्या साईडला पण बघा, इकडे समोरच्या साईडला पण तुम्हाला ऊस वगैरे दिसेल मित्रांनो. बघा या समोरच्या साईडला ऊस आणि इकडं थोडासा अडचणीचाच रस्ता आहे. आता तुम्ही दरवेळेस व्हिडिओमध्ये बघत राहता नाही का. आणि कंटिन्यू रात्रभर आवाज येतो. आता सध्या आवाज थोडासा म्हणजे येतच नाही आहे, कारण त्यांनी ड्रोन वगैरे पण फिरवलं होतं वरतून आहे ना, असं ड्रोन फिरवलं तर तशी लागवड वगैरे चांगली केली ऊसाची वगैरे. पण कसं मित्रांनो प्रत्येक जण आपल्या आपल्या जीवाला घाबरत असतं नाही का. मग त्याच्यामुळं आपण म्हटलं थोडंसं जाऊनच बघावा. आम्ही अगोदर जाऊन आलो, नंतर तुम्हाला दाखवलं काय भानगडे म्हणून. तर मित्रांनो ते ना तरशा म्हणून एक प्राणी होतो बरं का. कमेंट करून सांगा तुमच्याकडे तरशा दिसला का. तरशा म्हणजे ना असं लांडग्याचाच प्रकार राहतो. तिथे कसं अवघड आहे बरं का मित्रांनो तरशा वगैरे. इकडे समोरच्या साईडला मित्रांनो तिकडे आपले कोकणी माणसं राहत्या ना, तर त्यांच्या कोंबड्या वगैरे बऱ्याच अशा मरून साईडला पडेल होत्या. तर मग ते तरशाचा प्रकार आहे मित्रांनो. ते काय वाघ वगैरे नाही आहे. आणि आले तर आपल्याकडे मोर जास्त आहे बरं का मित्रांनो, कारण इकडे समोरच्या साईडला डोंगर दिसतो तुम्हाला. ते तिकडं नदी जवळ आहे ना, खूप अडचणीचं असं हे आहे ते. म्हणजे बाबळीच्या आणि शेतामध्ये कसं गहू हरभरा आता हे पिकं केले जातील. आता सध्या सोयाबीन आणि भुईमुग असे पिकं इकडे समोरच्या साईडला. तर मग ते अशा ठिकाणी येत असता नाही का. मोर वगैरे खूप राहतात मित्रांनो आपल्या इकडं. इकडे समोरच्या साईडला बघा, इकडं पण ऊस आहे आणि इकडं आपलं समोर आहे घर. इकडे समोरच्या साईडला ऊस आहे ना, ऊसाचं प्रमाण जास्त आहे मित्रांनो आपल्या शेजारी. द्राक्ष वगैरे आहेच आहे, आणि ऊसाचं प्रमाण पण आहे जास्त.
मग त्याच्यामुळे काय त्यांना लपण होतं या ठिकाणी नाही का. लपणामुळं काय होतं, लपायला जागा भेटली आणि पाणी वगैरे आहेच आपल्या जवळ, कारण हे बारे वगैरे राहतं, बारे द्यायला पाणी राहतं ना. हे वाल वगैरे चालू केलेलं राहतं. समजा इथे एक वाल आहे बरं का, मला दाखवतो तो पण. हे बघा, असं वाल वगैरे असलं ना मग इथं पाणी वगैरे राहतंच साधारण जवळ चालू केल्यानंतर, आणि त्याच्यामुळे त्यांना पाणी वगैरे सगळंच भेटतं. त्याच्यामुळे त्यांना मध्ये आणि लपायला जागा भेटून जाते. पुढच्या साईडनं बघा मित्रांनो किती ऊस आहे, एकदम खूप असा लांबपर्यंत ऊस आहे बरं का. इकडं उंच असं एकदम खतरनाक वाढलेला आहे नाही का. वाढलेल्यामुळं मग ते लपायला वगैरे जागा राहतेच मित्रांनो, कारण ते द्राक्ष बागात वगैरे लावलंय, त्याची वाढ चांगली झाली मित्रांनो एकदम.